महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। डिक्सळ येथून सिद्धगडकडे मशाल फेरीचे आयोजन। नेरळ हुतात्मा चौक आणि हुतात्मा स्मारक येथे स्वागत। कर्जत तालुक्यातील माथेरानचे वीर हुतात्माबाई कोतवाल आणि मानिवली येथील हिराजी पाटील यांच्या बलिदान दिनाचे औचित्य साधून रायगड आणि ठाणे जिल्ह्यात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते। डिक्सळ येथील समांतर प्रतिष्ठान आणि तरुणांनी डिक्सळ ते हुतात्म्यांचे बलिदान झालेले स्थळ सिद्धगड किल्ला अशी मशाल फेरी काढली। दरम्यान या मशाल फेरीचे नेरळ येथील हुतात्मा स्मारक आणि मानिवली येथील हुतात्मा हिराजी पाटील स्मारक येथे स्वागत करण्यात आले। कर्जत तालुक्यातील माथेरान येथील भाई कोतवाल आणि मानिवली येथील हिराजी पाटील या आझाद दस्त्यामधील दोन क्रांतिकारक यांना ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील सिद्धगड येथे 2 जानेवारी 1943 रोजी हौतात्म्य प्राप्त झाले होते। या बलिदान दिनाचे स्मृती दिन दोन्ही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर साजरा होत असतो। अनेक गावातून मशाल या सिद्धगड येथे पोहोचत असतात। यावर्षी कर्जत नेरळ रस्त्यावरील डिक्सळ गावातील तरुणांनी समांतर प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून मशाल फेरीने डिक्सळ ते सिद्धगड जाण्याचा निर्णय घेतला होता। 1 जानेवारी रोजी सायंकाळी डिक्सळ येथे ज्येष्ठ ग्रामस्थ वसंत पाटील यांच्या हस्ते क्रांती ज्योत प्रज्वलित करण्यात आल्यानंतर मशाल फेरीला सुरुवात झाली। 40 किलोमीटर अंतर पार करीत असताना या क्रांती ज्योतीचे नेरळ येथील हुतात्मा चौकात हुतात्मा स्मारक समिती यांच्याकडून स्वागत करण्यात आले। त्यावेळी वयोवृद्ध परंतु तरुणांना ऊर्जा मिळावी म्हणून साथ देणारे वसंत पाटील तसेच तरुण कार्यकर्ते मंगेश पाटील आणि नेरळ येथील मृणाल खेडकर, माथेरान येथील चंद्रकांत काळे यांचे हस्ते हुतात्मा चौकात हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांच्या पुतळ्यांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले। तर स्मारक समितीकडून क्रांती ज्योतीचे पुष्पहार घालून समितीचे अध्यक्ष संतोष पेरणे यांनी स्वागत केले। त्यावेळी स्मारक समितीचे गणेश पवार, सुमित क्षीरसागर आणि मशाल फेरीत सहभागी तरुण हजर होते। ही मशाल फेरी हुतात्मा चौकातून नेरळ गावात हुतात्मा हिराजी पाटील चौकात पोहोचली। तेथे अभिवादन करून माथेरान नेरळ कळंब रस्त्याने मानिवली येथील हुतात्मा हिराजी पाटील स्मारक येथे पोहोचली। तेथे हिराजी पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून मशाल फेरी कळंब रस्त्याने कळंब येथे पोहोचली। कळंब येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धपुतळ्याला अभिवादन करून कर्जत मुरबाड राष्ट्रीय महामार्ग रस्त्याने म्हसा येथे पोहोचली। तेथे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून म्हसा दसई रस्त्याने जांभुर्डे येथे पोहोचली। जांभुर्डे येथून सिद्धगड हा जंगलातील रस्त्याने प्रवास करीत मध्यरात्री 1 वाजता सिद्धगड येथील पायथा येथे पोहोचली आणि पहाटे अन्य सर्व मशाल यांच्यासोबत हुतात्माबाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांच्या बलिदान स्थळी पोहोचली। तेथे मुरबाड सिद्धगड स्मारक समिती यांच्याकडून स्वागत केले गेले। महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल प्रतिनिधी चंद्रकांत काळे, रायगड, माथेरान। मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड। बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78। तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आताच बुक करा आयुष्य फार्म।
महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.